मार्च महिना संपत आला की एप्रिल महिन्याचे सर्वांनाच वेड लागते. कारण एप्रिल महिन्यामध्ये 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी एकमेकाची फसवणूक कशी होईल, एकमेकाचे हसे कसे होईल, विनोद कसे निर्माण होतील याचे प्रयत्न लोक करत असतात. परंतु काही लोकांना या 1 एप्रिलचं किंवा एप्रिल फुलाविषयी पुसटशी देखील कल्पना असत नाही आणि त्यावेळी त्याचे हास्य होत असते. असंच एक कुटुंब होते आणि त्या कुटुंबामध्ये पती पत्नी चर्चा करत बसलेले होते. बोलता बोलता पती पत्नीला म्हणाले, हे बघ, येत्या 1 एप्रिलला मी आणि माझे काही मित्रमंडळी आग्रा, दिल्ली या ठिकाणी फिरावयास जाणार आहे. त्यावेळी पत्नी म्हणाले, मी देखील येणार आहे. परंतु पती म्हणाले, हे बघ, आम्ही सर्व जेंट्स लोक जाणार आहोत, त्यामुळे पुढील वेळेस तुला नक्कीच घेऊन जाईन. पत्नी म्हणाली, ठीक आहे, परंतु तुमच्या जाण्याची तयारी मला करावीच लागेल, कारण 2 ते 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. पत्नीने योग्य प्रकारचे ड्रेस किंवा योग्य प्रकारचे कपडे त्या ठिकाणी निवडली, त्यांना इस्त्री मारली आणि म्हणाली, कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 ड्रेस न्यावे लागतील. पती म्हणाले, ठीक आहे, तेवढे मला पुरेसे आहेत. त्याचबरोबर पत्नी म्हणाली, प्रवासामध्ये खाण्यासाठी लाडू, चिवडा, बर्फी किंवा इतर पदार्थ तुम्हाला न्यावे लागतील, त्याची देखील तयारी मला करावायची आहे. तेव्हा तुम्ही आजच्या आज दुकानामध्ये जावा आणि दुकानामधून या वस्तू खरेदी करून आणा, त्याच्यापासून मी खाण्याचे पदार्थ तयार करेन. ठीक आहे, पती म्हणाली आणि मग बाजारमध्ये जाऊन या वस्तू त्यांनी खरेदी करून आणल्या आणि खरोखरच पत्नीने 1 ते 2 दिवसामध्ये सर्व खाद्यपदार्थ तयार केले. बघता बघता 31 मार्चला पत्नी म्हणाले, आज त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण आवरावर करा, तुमची बॅग आत्ताच भरा आणि म्हणजे उद्या गडबड होणार नाही. पतीने देखील गडबडीने एक बॅग घेतली, त्यामध्ये कपडे भरण्याचे नाटक सुरू केले आणि त्या ठिकाणी पत्नीला म्हणाले, आता उद्या उजाडले की त्या ठिकाणी रेल्वेने आम्ही जाणार आहे. पत्नी देखील म्हणाले, मी देखील आले असते, परंतु मी संपूर्ण जेंट्स लोक आहात, त्यामुळे मी येऊ शकत नाही. परंतु पत्नीला पतीपेक्षा देखील जास्त आनंद झालेला होता. एकंदरीत काय, 1 एप्रिल उजाडला आणि त्या ठिकाणी पत्नी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही आता आवरावर करा, जाताना मी तुम्हाला चपात्या, भजी वगैरे बनवून देते की जे प्रवासामध्ये एक वेळचं खाद्य तुम्हाला खाता येईल. आणि हे पहा, रेल्वेमधील काही खाद्यपदार्थ खाऊ नका, पैसे विनाकारण खर्च करू नका आणि खाद्यपदार्थ या ठिकाणी मी दिलेले आहेत आणि योग्य हॉटेल पाहून तुम्ही तिथं जेवण करा. बघता बघता सकाळचे 7 वाजलेले होते. पतीचे अंघोळ पाणी झाले, पत्नीने चहा पाणी करायला सुरुवात केली, बॅग जवळ आणून ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी पतीला म्हणाली, आता तुम्ही लवकरच आवरा, नाहीतर एस टी चुकेल आणि रेल्वे स्टेशनवरती जायला तुम्हाला वेळ होईल. पती म्हणाले, ठीक आहे, गडबड करू नको, दुपारी रेल्वे आहे. पत्नी म्हणाली, अहो काल म्हटला तुम्ही सकाळी 8ला रेल्वे आहे. परंतु पती म्हणाले, नाही, ती रेल्वे आता मी सोडून दिलेली आहे आणि 2च्या रेल्वेनं जाणार आहे. पत्नी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी आता जेवण करा आणि जाताना चपाती वगैरे बांधून घेऊन जावा, म्हणजे संध्याकाळची सोय होईल. पती म्हणाले, ठीक आहे, अगदी तुझं बरोबर आहे. बघता बघता त्या ठिकाणी 12 वाजले. पत्नी म्हणाले, अहो निघाय पाहिजे आता, त्या ठिकाणी 12ची एस टी चुकेल, ती चुकू नका, नाहीतर त्या ठिकाणी रेल्वे तुमची 2ची चुकेल. पती म्हणाले, तू काळजी करू नको, माझा एक दोस्त या ठिकाणी गाडीवर मला नेण्यासाठी येणार आहे, तासाभरात मी रेल्वे स्टेशनवरती पोहोचेन. पत्नी म्हणाले, ठीक आहे. आणि बघता बघता 1 वाजले, तरी देखील तुमचा मित्र कसा आला नाही म्हणून विचारले. त्यावेळी पत्नीला पती म्हणाले, हे बघ, ती रेल्वे आता आम्ही कॅन्सल केलेली आहे, संध्याकाळी 8च्या रेल्वेनं जाणार आहे. पत्नीला अतिशय आश्चर्य वाटलं आणि म्हणाले, बरं ठीक आहे, आजचा दिवस या ठिकाणी इथंच गेलेला आहे, खाण्यापिण्याचे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची वांदे आज होणार नाही, संध्याकाळी जेवूनच आणि जाताना थोडे जेवण घेऊन जावा. बघता बघता 5 वाजले. पत्नी म्हणाले, आता आवरावर करा आणि तुम्हाला 7च्या गाडीनं निघायचं आहे. पती म्हणाले, ठीक आहे, थोड्याच वेळात माझं आता आवरून झालेलं आहे, मी जेवण थोडंसं करून आणि निघेनच. बघता बघता 7 वाजले, तरी देखील पती आपली पिशवी उचलण्याची काय चिन्हे दिसेनात. पत्नी म्हणाली, अरे तुम्ही जाणार आहात की नाही हे मला काही कळेनाच, रेल्वे 8ची आता चुकेल तुमची. त्यावेळी
पती पत्नीला म्हणाले, नाही 8 वाजताच मी जाणार आहे, दोस्त माझा थोड्याच वेळेत येईल. आणि पत्नी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आत्ताच्या आता बाहेर पडा, मित्राची वाट पाहत राहा. आणि बघता बघता 7:30 वाजले. पत्नीला आता आश्चर्यच वाटायला लागले. रेल्वेला जाण्यासाठी 1 तास लागतो आणि अजून पती येतेच कसे काही. आणि म्हणून त्या ठिकाणी पत्नी पतीवरती जणू खवळायलाच लागलेली होती. बघता बघता 7:45 वाजले आणि रेल्वेचं तर टाईम होऊन गेलेला आहे. आता कसेही पोचणार. त्यावेळी पती म्हणाले, अगे तुला समजत नाही का, आज 1 एप्रिल आहे, आज एप्रिल फुल आहे आणि त्या ठिकाणी तू आज बुद्धू बनलेला आहेस. तुला पुसरशी देखील कल्पना आली नाही. सकाळपासून मी थापा मारतो, हे थोडंफार तुला कळायला पाहिजे होतं. आणि मग पत्नी मोठमोठ्यानं हसायला लागली. राग देखील आलेला होता आणि ही संपूर्ण घटनाक्रम तिनं घरच्या लोकांना सांगितला आणि घरातील सर्व लोक देखील मोठमोठ्याने हसू लागले. थोडक्यात काय, एप्रिल फुल करत असताना कुणाची जादा फसवणूक होता कामा नये. जीवाला लागेल असं कोणतेही वक्तव्य करू नये, जेणेकरून एखाद्याच्या जीवास धोका पोहोचणार नाही. अशा प्रकारचे वर्तन आपले असलेच पाहिजे. एकंदरीत काय, एप्रिल फूल करत असताना नॉर्मल गोष्टी विचारात घेऊनच त्या ठिकाणी एखाद्याला एप्रिल फूल करावे, आनंद प्राप्त करावा. धन्यवाद.